तेजोवारिमृततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरदूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आज आपण हनुमान जयंती. हनुमान हा चिरंजीवी आहे, रामाचा भक्त. की जर भक्ती करावी तर हनुमंतासारखी. किती भक्ती असावी तर मी त्याविषयी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. तेव्हा म्हणजे राम आणि रावण यांचं युद्ध झालं आणि राम पुन्हा अयोध्येत आला. त्याचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेला सर्वात आनंदी किंवा सर्वात त्याच्याजवळ कोण असेल तर हनुमंत होता. हनुमंताने त्याला लंका दहन करून दिलं, सीतेचा शोध लावून दिला. आणि जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा रामाने सर्वांना भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तू दिल्यानंतर हनुमंतालाही एक बहुमूल्य रत्नाचा हार दिला आणि तो रत्नाचा हार त्याने हातात घेतला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि ते प्रत्येक रत्न तो फोडायला लागला. आणि त्या सीतामाईने विचारलं, अरे हनुमंता, तुला हा हार पसंत नाही का आला की तू का फोडत आहे? तर तो काय म्हणाला की मी बघतोय की त्याच्यात राम आहे का. तर कोणत्याही रत्नामध्ये त्याला राम दिसत नाही. पूर्ण ते रत्नाचं जी माळ असते ती तोडून होते पण त्यामध्ये राम दिसत नाही. तेव्हा मैया म्हणते की अरे आता तू काय करणार? तर तो म्हणतो राम माझ्या हृदयात आहे. आणि म्हणून तो छाती फाडतो आणि तिथे राम आणि सीता या दोघांचं दर्शन मैयेला देतो. असा हा रामभक्त हनुमान हा सदैव आपलं रक्षण करो. आणि कलियुगात म्हणजे जे एंजल म्हणतात त्यापैकी हनुमान हा आपला एंजल आहे, या सृष्टीचं रक्षण करता आहे. आपल्याला सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हनुमंत आपलं सदैव कल्याण करो ही त्याच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. पवनपुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय, आज के आनंद की जय.